पुन्हा एकदा लगातारची लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, खूप चांगली लाईन या ठिकाणी ठेवली आहे. बॉडीपासून दूरवरती बॉल ठेवलाय आणि एक चांगली स्ट्रॅटेजी मैदानामध्ये शुभम यांच्याकडून. वाईड यॉर्कर डिलिव्हर केले जात आहेत सातत्यपूर्व आणि एक चांगला विकल्प आहे हा. बॅटच्या रडारपासून दूरवरती अगदी वाईड लाईनच्या जवळ बॉल ठेवलेत. याही वेळेचा बॉल टप्पा पडतोय आणि टर्न होतोय. पुन्हा एकदा बॅट फ्लो मधून निघून जाणारा बॉल. लगातारचे सलगचे चांगले बॉल मैदानामध्ये हाताळलेले आहेत. प्रचंड मोठं घमासान आहे. SPL अर्थात सुरूर प्रीमियर लीग संपूर्ण गावाला एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी आयोजन कमिटीने केले आणि म्हणूनच हा देखना सोहळा साकार होत असताना पाहायला मिळत आहे. हो, यावेळेचा स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गॅप मधून बॉल फरार होईल. एक्स्ट्रा कव्हर के साथ, हवा के साथ साथ. हो, अजूनही बॉल थोडासा सस्पेन्स वाढवला जातोय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीने धाव फलकाचा आकार वाढला. डीप लॉंग ऑन सोबत काऊ कॉर्नर रिजन आहे. असे 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोटल 4 धावा आणि आता स्ट्राईक वरती या संघाचे आयकॉन प्लेयर 2 धावा आहेत. मेन स्क्रीन वरती आम्ही पाहिले, व्हेरीफाय केले. 4 धावा टोटल धाव फलकावरती. आयकॉन प्लेयर इट्स अ नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिट के गेंद को क्या करेंगे सुपर हिट. डेड सर्कल मध्ये बॉल थांबवलाय आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी भीमराव तळगिरे यांचं शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. दत्तात्रय सोळसकर यांचं देखील स्वागत आहे. बॅकफुटवरती आले, कट केलाय, खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अप्परकटचा 2 धावा आणि डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा वाढत असताना पाहायला मिळाल्या. टोटल 9 धावा धाव फलकावरती आहेत. विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आणि प्रत्येक संघाने नोंद घ्या, एकच रिव्ह्यू आहे तुम्हाला बॅटिंग साठी देखील आणि सेकंड इनिंग साठी देखील एक रिव्ह्यू मिळणार आहे. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होणारा क्लासिक हिट. 1 बाउन्स हा बॉल. 4 धावांसाठी मिलेंगे रन 4. तो बेडा होगा पार. चौकार. सेकंड इनिंग साठी देखील एक रिव्ह्यू. प्रथम स्ट्रोक मैदानामध्ये पाहिला मिळाला. अक्रॉस द बॅट आले आणि फिरवला ऑन साइडला. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. गॅप मधून बॉल फरार झालेला पाहिला मिळाला. चौकाराच्या मदतीने धावफलकाला आकार येतोय. किरण यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय आणि धावफलक 13 या धावसंख्येवरती विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. हो, याही वेळेस पाठलाग केलाय. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः कोसळले. बॉल थांबवण्यासाठी 2 धावा.
स्कोर कार्ड 15 या धावसंख्येवरती. पंधरा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. काय 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि तिसऱ्या ओव्हर मधला सुरुवात होते. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. अजिंक्य खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये पेश केला जातोय. जबरदस्त यॉर्कर यार रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. प्रतिम बॉल. त्यानंतरचा बॉल ऑन साइडलाच खेळलाय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल फील्ड करेल. एक सिंगल मैदानामध्ये कॅरी केली जाईल. कंप्लीट केली जाईल. फुलटॉस आहे. लोवर फुलटॉस. पुन्हा एकदा गॅपमध्ये स्टोक घेण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक आले अगदी 2 बॉल पर्यंत पोहोचले. अडथळ्यामध्ये देखील बॅकअप मिळतोय शुभम यांचा. सतरा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. हा स्टोक फसतोय. त्यानंतर पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट केली जाते. पुरेपूर विकेटचा अंदाज येणं गरजेचं आहे. पहिला दिवस आहे. विकेट तुम्ही जर पाहिलं ना ओली असते परंतु जशी जशी विकेट तापेल तसं तसं मॅच मध्ये इंटरेस्ट वाढणार आहे. कारण ज्या वेळेला आपण पाहतो पहिल्या दिवसामध्ये धावफलकाला थोडा लगाम लावला जातो किंवा बॅटिंगसाठी ॲडव्हान्टेज नाही आहे इथं. परंतु जसं जसं उद्याचा दिवस परवाच्या दिवसामध्ये विकेट तापणार आहे आणि त्यानंतर मात्र खेळपट्टी तापल्यानंतर धावफलकाला आकार येईल. यावेळेस मिडल करण्याचा प्रयत्न. उंच आकाशामध्ये बॉल उडालाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक आलेत. कॅच काय कॅरी केला यार. माई 11 संघासाठी अप्रतिम कॅच. काऊ कॉर्नर रिजन मध्ये ग्लोरियस कॅच. तीन ओव्हरच्या अखेरीस 19 रन धावफलकावरती आहेत. अजूनही येणारे 3 ओव्हर महत्वाचे आहेत. इम्पॉर्टंट आहेत. या ओव्हरमध्ये केवळ 4च धावा खर्च करून खूप चांगली गोलंदाजी करण्यामध्ये यश मिळालं. आणि आता ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 चौथा हाताळण्यासाठी 18 नंबरचे खेळाडू. ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित केली जाते. ऋषिकेश शिंगाडे बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रोक हवेमध्ये आहे. डावा यावेळेस मात्र नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. काय घडते मैदानामध्ये. आणि सुनील चव्हाण यांनी जर षटकार खेळला तर 101 रुपयांचं कॅश प्राइज दीपक जाधव यांच्याकडून आहे. 101 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक षटकाराला सुनील चव्हाण यांच्या.
आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. 22. हो, फुल टॉस बॉल होता. संधी होती बिग हिट करण्याची, परंतु ती संधी फसली. डॉट बॉल येतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळला. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आलेत. त्यानंतर बॅकअप मिळतो ऋषीचा. 2 धावांचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. चोवीस धावा. पुन्हा एक सिंगल डिक्लेरेशन झोनची. 25 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आलेत. बॉलला थांबवलं जातंय. एक सिंगल कंप्लीट. यावेळेस परफेक्ट मिडाल ऑन साइडला. काऊ कॉर्नर रिजन. समालोचन कक्षाला दिलेली, अगदी डगआउटला दिलेली सलामी. बिग हिट, सिक्सर. पुन्हा एकदा 32 धावा. यावेळेस मिड विकेट रिजन मध्ये स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट. सुनील चव्हाण यांनी जर 3 षटकार मारले तर 999 रुपयांचं कॅश प्राइज आहे प्रशांत चव्हाण यांच्याकडून. हो, यावेळेस बॉल हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलेत आणि बॉलला पाठवलंय. 4 धावांसाठी सुनील यांच्या बॅट मधून आलेला खणखणीत चौकार.
मी वाचलेलं तर त्यात काय दिलेलं मोकळा आहे ना नाही नाही मोकळा आहे भरलेला असेल तर तेव्हा हॅलो बंटी 11 या संघाच्या 44 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 1 विकेट षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती असताना समोर माई 11चा संघ आहे आणि खरं तर हे दोन्ही संघ बलाढ्य आहेत तगडे आहेत अष्टोकडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक आहे बॉलला थांबवण्याचा प्रयत्न करतोय वन बाउन्स बॉल फरार होईल 4 धावांसाठी चौकार यानंतरच्या मॅचचा टॉस करूया आपण अक्की 11 आणि मातोश्री 11 या दोन्ही संघांचे संघनायक लगेच कॉम्बॉक्सच्या समोर या टॉस का बॉक्स मध्ये अक्की 11 आणि मातोश्री 11 लास्ट कॉल हा स्ट्रोक देखील मिड विकेट रिजन मध्ये केलाय वन बाउन्स बॉल थांबवण्याचा प्रयत्न केलाय आणि एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश आहेत तर बॅटिंग मार्क वरती जर आपण पाहिलं तर किरण आणि त्यांच्या सोबतीला सुनील या दोघांची जोडी वेळेस मिडल केलाय बॉल हवेमध्ये इलेव्हेशन तर मिळाले डाऊन दी बॉल दोन क्षेत्ररक्षक आलेत आणि दोन क्षेत्ररक्षकांमध्ये आपण जर पाहिलं ना खूप चांगले कॅच मैदानाच्या आतमध्ये काऊ कॉर्नरच्या खेळाडूने घेतलेले आहेत आतापर्यंत स्कोर कार्ड जैसे थे 52 या धावसंख्येवरती धावफलक आहे आणि आता किरण यांचा खेळ संपवल्यानंतर खेळ थांबवल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत ऑन साइडला खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत बॉलला थांबवण्याचा प्रयत्न एक सिंगल कंप्लीट केली जाते 1-7 कहाणी आगे 53 धावा धावफलकावरती लागतात टोटल षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती असताना लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर हो प्लेड मिस 4 बॉलचा खेळ संपलाय डॉट बॉल येतोय निर्धाव बॉल आता इथून पुढे केवळ 2च बॉलचा खेळ शिल्लक आहे इथून पुढे बॉल वाईड बॉल
प्लस बाउन्सचा इशारा देखील या ठिकाणी. 1 फ्रॉम दी ओव्हर म्हणजे एक बॉल तुम्ही अतिरिक्त उंचीचा डिलिव्हर करून घेतलेला आहे. कडवा बॅटने खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये. या खेळाडूचं क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, तितकाच जबरदस्त थ्रो. 08 नंबर आदित्य मला वाटतं त्या रिजन मध्ये आहेत आणि आतापर्यंत 2 कॅच आणि क्षेत्ररक्षणाचं दर्जेदार आणि कमालीचं प्रदर्शन यांनी केलंय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळा क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कल मध्ये. कॅचचा प्रयत्न फसलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 6 षटकांचा खेळ संपला. 57 धावा धावफलकावरती. मॅच जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष. 36 बॉल 58 धावा असं लक्ष असेल इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी माई 11 या संघासमोर. चला बंटी 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. माई 11 सलामीचे फलंदाज तयार ठेवा. चला टॉस केला जातोय. मातोश्री 11 संघाचे संघनायक या लगेच आणि अक्की 11. टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्माननीय चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अर्थात तानाजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते, शिवाजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. आणि त्याचप्रमाणे गजानन मोरे आणि एका बाजूला ओमकार आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो अक्की 11 चे संघनायक आहेत. सुरूर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 SPL चा टॉस मॅच क्रमांक 3. अक्की 11 या संघाने टॉस जिंकलेला आहे. मातोश्री 11 या संघाने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन कळवा लगेच.
मातोश्री 11 या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवलेला आहे. अक्की 11 नोंद घ्या. सलामीचे फलंदाज तयार ठेवा यानंतरच्या मॅच मध्ये. चला लगेच मॅच स्टार्ट. गोलवर टप्प्याचा बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंज. इट्स अ विकेट. ओ युटी आउट. शुभम बोईटे बॅक टू पवेलियन. झटका क्रमांक पहिला. पहिली महत्वाची सफलता. बिग विकेट डाउन. बडी मछली जाल में. आउटसाइड लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. आदित्य नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटर रेडी होतोय परंतु समोर बंटी या खेळाडूकडे ताकद आहे. या खेळाडूने पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवून मॅच मध्ये इंटरेस्ट वाढवलाय. छोटे टोटल पे बड़े बैटल इस ग्राउंड पे होते रहते हैं.
2 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. कुलवट टप्प्याचा बॉल आहे. परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. खूप चांगली मॅच मैदानामध्ये रंगली आहे. एका बाजूला बंटी 11 हा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला माई 11. माई 11 ला स्कोर चेस करायचा आहे, परंतु या ग्राउंड वरती छोटे टोटल पे बड़े बैटल होते रहते हैं. आपले स्वागत आहे. ऑन साइडला स्ट्रोक केलाय. 38 सर्कलच्या डोक्यावरून बॉल मारलाय. मिड विकेट रिजन मध्ये बॉलला थांबवण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा केलाय ट्राय आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. ह्याच्यावर चढ. 5 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 1 विकेट. थोडं कॉम्प्युटर हातलं. यावेळेस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय आणि 1 बाउन्स हा बॉल 2 बाउन्स सीमारेषा ओलांडतोय. या चौकाराची खऱ्या अर्थानं गरज होती आणि तो चौकार मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट होत असताना पाहिला मिळालाय. अप्रतिम स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलेला सुपर क्लासिकल चौकार आदित्य यांच्या बॅट मधून येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती दादा. शुभम बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडलाच खेळला जातो. लोअर फुल टॉस ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना काय पाहिला मिळाले आदित्य. लगातारचे 2 बॉल सीमारेषा ओलांडत असताना
आणि 2 चौकारांच्या मदतीने धावफलक 14 या धावसंख्येवरती पाहायला मिळत आहे. येणारे 27 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल मिड विकेट, तिसरा ब्लास्ट. आदित्य यांची क्लासिक हिटिंग मैदानामध्ये चालू झाली आहे. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आदित्य आणि धावफलक 18 या धावसंख्येवरती. येणारे 26 बॉल आणि 26 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. 58 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे. ये रास्ते है छे ऊंची दूरी छे की मंजुरी. अप्रतिम फटकेबाजी, लगातारचे 3 चौकार 1 षटकार आणि सामन्याचा पुरेपूर बदलला आकार. पाच बॉल झालेत ना. आणि आता इथून पुढे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. टोटल 58चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल आणि इथून पुढे 34 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पुरेपूर सामन्याचा कल बदलवला. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी केली, परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये मात्र आणि आदित्य चव्हाण या खेळाडूसाठी शिवाजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ते कॅश प्राइज मॅच संपल्यानंतर शिवाजी चव्हाण यांच्याकडून घेऊन जायचंय तुम्ही. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल. आणि त्याचप्रमाणे सलग 3 षटकारांना देखील शिवाजी चव्हाण यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. यावेळेचा बॉल लॉंग ऑफ रिजनला पकडला जातोय. कॅच. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये इंटरेस्ट वाढलाय. बंटी 11 संघाचा जल्लोष आणि आज इथं कॅच आल्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटरेस्ट वाढत असताना पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायला ओव्हर फुल टॉस आहे. एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एकाच सिंगल वरती थांबवले. दत्ता यांच्याकडून खूप चांगलं स्ट्रेट रक्षण. स्कोरबोर्ड 27 या धावसंख्येवरती आहे. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा दत्तू बॉलला फील्ड करतायत. एक धाव घेतली आहे, त्यानंतर एकाच धावेवरती थांबवलं जात आहे.
डेड बॉल. यावेळेस बॉल ऑन साइडला खेळा मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु बनतोय प्रेक्षक. मिड विकेटच्या पलीकडे जाणारा खणखणीत क्लासिक हिट. इट्स अ बिगी. अप्रतिम स्ट्रोक मैदानामध्ये आदित्य आणि त्यांच्या समोर पंकज. क्लासिक हिटिंग. आदित्यनं नाही पंकज यांच्या बॅट मधून यावेळेस क्रॉस द बॅटेड स्ट्रोक खेळलाय. छत्तीस धावा धावफलकावरती आहेत. यावेळेसचा बॉल डॉट बॉल येतोय. बॅट फ्लो मधून निघून गेलेला बॉल आहे. 18 बॉल येणारे आणि 22 ची गरज आहे इथून पुढे. अजूनही एक बॉल आहे. बॅटच्या डिक्लेरेशन झोन मध्ये आणि एका धावेच्या मदतीनं 18 बॉल येणारे आणि 21 धावांची गरज. हो कॅच कॅरी. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढलाय. बिग विकेट डाऊन. बडी मछली जाल में पंकज यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश. बॅटन स्ट्रोक खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स बॉल फील करण्याचा प्रयत्न. मस्तक पे दस्तक. बाउंड्री. बॅकफुटवरती आले. यावेळेचा देखील करारा प्रहार. हा देखील बॉल वन बाउन्स चाललाय. सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी येतोय. जबरदस्त चौकार. आणि आता 14 बॉल येणारे आणि 14 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. आदित्य
पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये स्ट्रोक खेळलाय आणि याही वेळेसचा बॉल चाललाय 4 धावांसाठी. आणि आता केवळ 8 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील टीम माई 11 संघाला. स्कोरबोर्ड 50, 58चं लक्ष आहे. 13 बॉल आणि 8 धावांची गरज. टप्प्याचा बॉल आहे ऑन साइडला खेळा. मिड विकेट रिजन मध्ये कॅचचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसवला. मिड विकेटला बॉल थांबवलाय. दुसऱ्या धावेचा देखील केला जातोय ट्राय. आणि आता इथून पुढे तिसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट. चार षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉल येणारे आणि 5 धावांची गरज आहे. येणारे 12 बॉल आणि 5 ची गरज. स्ट्रोक बॅकफुट वरती येऊन खेळलाय आणि बॉल मात्र थांबवला जाईल. 2 धावांचा कॉल मिळतोय. दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. विद्वान बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर शरीरावरती आदळतो एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दहा बॉल येणारे आणि 2 ची गरज. यानंतरच्या मॅच साठी गोलंदाजीसाठी तयार रहा टीम मातोश्री 11. हा स्ट्रोक हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येईल का? या कॅच वरती मॅच मध्ये इंटरेस्ट वाढेल, परंतु कॅच बसला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावांच्या मदतीनं हा सामना टाय होतोय. आता इथून पुढे एका धावेची गरज आहे केवळ. स्कोर लेवल आउटसाइड द लेग स्टंप. इट्स अ वाईड बॉल आणि 58 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चला करेक्शन करूया आपण युट्यूबच्या माध्यमातून. ओके, एक सिंगल आपण अजूनही एका सिंगलचा वेट करूया. बॅकफुट वरती आले, कट केला, सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने हा सामना जिंकला आहे. टीम आहे माई 11. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन.